महत्त्वाची अपडेट येते। कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर जहाज ॲक्शन सुद्धा मोडमध्ये आलेला आहे। कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर जहाज ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे आपण पाहिलं की 29 जेट्स झेपावलेले आहेत आणि त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट येते। नौदलाकडून कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर जहाज ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। अगदी आपण जर बघितलं तर नौदल सुद्धा या सगळ्या कारवाईमध्ये आता ॲक्शन मोडवरती आहे। INS विक्रांत बाबतची अपडेट आपण बघितली आणि त्यानंतर आता INS विक्रांतवरनं 29 फायटर जेट्स झेपावलेली आहेत। याबाबतची आपण बातमी बघितली। पाकच्या कराची बंदरामध्ये त्यांनी अक्षरशः तबाही केलेली आहे। त्यामुळे नौदल सुद्धा आता ॲक्शन मोडमध्ये आपल्याला दिसतंय। कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर जहाज हे सुद्धा आता ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे। त्यामुळे तर पाकिस्तान दुहेरी संकटामध्ये। नौदलानं सुद्धा या ठिकाणी आता आघाडी घेतलेली आहे कारवाईमध्ये। लष्कर आणि हवाई दलासोबतच आता नौदलाच्या रूपानं सुद्धा आव्हान हे पाकिस्तान समोर उभं ठाकलेलं आहे। त्यामुळे अर्थातच पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण, पाकिस्तानची कुर्ती भंबेरी उडालेली आहे। पाकिस्तानमध्ये संपूर्ण पाकिस्तानमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। पंतप्रधानांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावरती भारतानं हल्ला केला आहे। त्यामुळे याचं